माझ्या वाघांनो, आज 12 जानेवारी, त्या महापुरुषाचा जन्मदिवस, ज्यानं जगाला ओरडून सांगितलं होतं, सामर्थ्य तुमच्या रक्तात आहे, लाचारीत नाही. पण आजचं वास्तव काय आहे? आजचा तरुण जो अधिकारी व्हायला निघालाय, तो लायब्ररीत बसून स्वतःच्या नशिबाला कोसत असतो. सर, कट ऑफ किती लागेल? सर, जागा निघतील का? सर, मला भीती वाटतेय. अरे, ज्या वयात रक्तानं सळसळलं पाहिजे, त्या वयात तुम्ही भीती बाळगून जगताय. स्वामी विवेकानंद एक गोष्ट सांगायचं. एका सिंहाचा बछडा चुकून मेंढरांच्या कळपात वाढला. तो स्वतःला मेंढरू समजून बे बे करू लागला. एके दिवशी एका मोठ्या सिंहानं त्याला तलावाच्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दाखवलं आणि डरकाळी फोडायला लावली. तेव्हा त्याला कळलं, अरे, मी मेंढरू नाही, मी तर जंगलाचा राजा आहे. लेकरांनो, MPSC किंवा UPSCचा अभ्यासक्रम, स्पर्धा, नातेवाईकांचे टोमणे हा त्या मेंढरांचा कळप आहे. आणि तुम्ही मूळचे सिंह आहात, फक्त स्वतःची ताकद विसरला आहात. सर्व शक्ती तुमच्या ठायी आहे. तुम्ही काहीही आणि सर्व काही करू शकता. आज स्वामीजींच्या जयंतीनिमित्त स्वतःला एक वचन द्या. 1. भीतीला लाथ मारा. नापास होण्याची भीती, लोकांची भीती हे मनातून काढून टाका. जो घाबरला तो संपला. 2. एकाग्रता. स्वामीजी म्हणायचं, एक विचार घ्या, तो विचारच आपलं आयुष्य बनवा. तुमचं एक विचार म्हणजे तुमची पोस्ट. झोपताना, उठताना, चालताना डोक्यात फक्त आणि फक्त ती खुर्ची असली पाहिजे. 3. उठा आणि जागे व्हा. जोपर्यंत हाती घेतलेलं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही. आजचा दिवस रडण्याचा नाही, डरकाळी फोडण्याचा आहे. पुस्तकाकडे बघा आणि सांगा, मी तुला जिंकणारच आहे. युवा दिनाच्या शिवमय शुभेच्छा. तुमचाच मेंटॉर.